राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। मिल्के चलो असोसिएशन ही सेवाभावी संस्था अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या 4 वर्षांपासून विज्ञान शिक्षणावर मोफत काम करत आहे। जिल्हा परिषदेच्या 20 शाळांसोबत आणि त्यांच्या शिक्षकांसोबत देखील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी काम सुरू आहे। यात मुलांना त्यांच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमातील संकल्पना समजवण्यासाठी नुकतीच पिंपरी चिंचवड येथे वैज्ञानिक शैक्षणिक सहल काढली होती। यामुळे भविष्यात निश्चितच भावी वैज्ञानिक या उपक्रमातून निर्माण होणार आहे। 2023-24 या शैक्षणिक वर्षात 9 सप्टेंबर 2023 रोजी संस्थेच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आयसर पुणेचे चेअरमन आणि शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद नातू आले होते। वर्धापन दिनानिमित्ताने घेतलेल्या विज्ञान स्पर्धेतील ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या नंदगाव, पिंगळेवाडे, गडखांब, देवगाव देवळी आणि श्री बीबी ठाकरे हायस्कूल वावडे या शाळांमधील 20 विजेता विद्यार्थ्यांना संस्थेने 25 आणि 26 एप्रिल 2024 रोजी आयसर पुणे आणि विज्ञान केंद्र पिंपरी चिंचवड येथे विज्ञान क्षेत्र भेटीसाठी नेले होते। आयसरच्या भेटीत मुख्यतः या विद्यापीठात प्रवेश कसा घेता येईल आणि तेथील शिक्षणाच्या विविध संधी याबद्दल माहिती मिळाली। शिवाय तेथे डॉक्टर अशोक रुपनेर यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मुलांना 1.5 तासाच्या सत्रात विविध संकल्पनांवर आधारित सोप्या साहित्यातील प्रयोग घेऊन मुलांना त्याचा आनंद दिला। विज्ञान शिक्षण आणि संशोधन याबाबतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे त्यासाठी ही भेट विशेष आयोजित करण्यात आली होती। सायन्स पार्कमध्ये मुलांनी अनेक वैज्ञानिक उपकरणे, वैज्ञानिक खेळणी हाताळली, त्यामागचे विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला, तसेच तिथे 3D शोचा आनंद घेतला। दुसऱ्या दिवशी ज्ञानप्रबोधिनी केंद्र, निगडी येथील गुरुकुल आणि क्रीडाकुल यांची शिक्षण पद्धती समजून घेतली। येताना जगद्गुरू तुकाराम महाराजांचे देहू येथील गाथा मंदिर यांचं दर्शन घेतलं। या संपूर्ण प्रवासात मुलांना खूप मजा आली, शिवाय अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि बघायला मिळाल्या। हेच आपल्या या विज्ञान सहलीचं खरे उद्दिष्ट होतं। सहभागी मुला-मुलींपैकी 90 मुलांनी पहिल्यांदाच पुणे शहर पाहिले आणि सगळ्यांनीच या निमित्ताने मेट्रो प्रवास देखील पहिल्यांदाच अनुभवला। या 2-3 दिवसात एकत्रित प्रवास करताना, सोबत राहताना, एकमेकांची काळजी घेणं, मिळून राहणं अशा गोष्टी मुलं-मुली सहज शिकले। नेहमीप्रमाणेच यावेळेसही शैक्षणिक सहल पार पाडण्यासाठी अनेकांची मदत झाली। त्यात ज्ञानप्रबोधिनी, निगडी, आयसर शिक्षक आणि पालक यांचा समावेश होता। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।